सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. वालशिंद टीमच्या माध्यमातून विलास आणि दीपक. चांगला अनुभव आहे विलासकडे, खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. दुसरीकडे दीपक आहे जो चांगले फटके खेळू शकतो. पॉवर प्लेचा जरूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील हे दोन सलामीवीर आणि त्यांना थांबवण्याचं कुठेतरी कार्य करणार आहे गोलंदाज प्रसाद. निश्चितच प्रसादने देखील चांगली कामगिरी केली आहे बऱ्याचशा सामन्यांमध्ये. या हंगामामध्ये रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे प्रसाद. तर आजच्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूचं. पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा आहे. पुल केलाय मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे. दुरून फिल्डर येतोय, झेपावतोय अक्षरशः चेंडूवर. चांगला प्रयत्न होता, पूर्णपणे चेंडू कॅरी झाला नाही. मात्र धावचीची संधी आणि यस फलंदाज धावबाद. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का विलासच्या रूपात वालशिंद संघाला. टीमच्या माध्यमातून फटका एकतर मिस टाईम होता, मात्र सुदैव होतं फलंदाज की चेंडू फिल्डरपर्यंत कॅरी झाला नाही डीपमध्ये. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव खूपच धोकादायक होती. पहिल्याच चेंडूवर मोठी रिस्क उचलली दोन्ही सलामीवीरांनी आणि त्यामध्ये अपयशी ठरलाय फलंदाज विलास. एक धाव जोडल्यानंतर तंबूत परततोय, धावचीच्या रूपात बाद झालाय. खूपच निराश आहे विलास. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. फार मोठी जबाबदारी आता मात्र किशोरवर असणार आहे. कॅप्टनने जसा उल्लेख केला टॉसमध्ये वालशिंद संघाच्या की काही त्यांचे महत्त्वाचे फलंदाज अजूनही पोहोचलेले नाहीत, त्यामुळेच तेवढं सोपं नसणार आहे या मॅचमध्ये बॅटिंग करणं वालशिंद टीमसाठी. आमच्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही जेव्हा या ठिकाणी येत आहात तुमच्या बाईक्स पार्क करताना रस्त्यावर पार्क करू नका, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अजिबात त्रास होणार नाही. त्याची तुम्ही दक्षता घ्या, काळजी घ्या आणि गेटसमोर कोणीही उभं राहायचं नाही. यावेळेस जाणून बुजून हवेतून फटका मारलाय, परंतु डिक्लेअर झोनमध्ये उसळता बॉल होता. डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 बाद 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिंद बी संघ रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या विरोधात. आजचा हा पहिला सामना आहे. या सामन्यासाठी 2 मैदानी पंच आपण पाहतोय, कृष्णा केणे के आणि बाळा एकारे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील देखील होतंय. बॉल ट्रॅव्हल होतोय, मात्र डिक्लेअर झोनकडे फिल्डर आलाय त्या ठिकाणी. मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट केली जाते. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. चॅनल नंबर 786 787 या चॅनल नंबरवर तुम्ही घर बसल्या SSS नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता आणि यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटवर. पावलांचा वापर यावेळेस चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचलाय, मात्र मिड विकेटला क्लिअर करू शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एलिव्हेशन देखील नव्हतं फटक्यामध्ये, ग्राउंडेड फटका होता. एक धाव मात्र ह्या बॉलवर देखील कंप्लीट केली जाते. सिंगल्स येतात पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रत्येक बॉलवर खरं तर धाव जोडली आहे, मात्र एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला. यावेळेस मोठा फटका, बॉल हवेत आहे. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार. दणदणीत षटकार. चांगलं षटक सुरू होतं. प्रसादच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात केली होती, मात्र षटकाचा अंत त्याला चांगला करता आला नाही. आडव्या बॅटचा प्रहार केला बॅट्समन किशोरनं. टायमिंग अफलातून साधलं. वाईडिश लॉंगॉनला अगदी सहज त्याने क्लिअर केलंय. पहिला षटकार आजच्या दिवसाच्या खेळातील आपल्याला पाहायला मिळतोय किशोरच्या बॅटमधून आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. आई गावदेवी वालशिंद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 11. दोन्ही संघातील खेळाडूंनी लक्षात घ्या, या सामन्यामध्ये जर चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीनच चेंडू देण्यात येईल.
यानंतर जय बजरंग पिसे आणि कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने टॉससाठी अगदी सज्ज राहायचं आहे. 4 षटके समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये खूप चांगलं डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जेव्हा जेव्हा MD स्पोर्ट्सने स्पर्धा आयोजित केलेली आहे, अप्रतिम दर्जाचं डिसिप्लिन त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि काल देखील ती गोष्ट आपण अनुभवली. यावेळेस सुंदर फटका, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय, अप्रतिम शॉट, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. सुंदर फटका होता. आखूड टप्प्याचा बॉल उजव्या बाहेर थोडी विट होती. कट केला बॉल, अगदी इनफिल्डच्या वरून काढलाय. डीपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट नव्हता ऑफसाईडला आणि त्याचा फायदा उचललाय बॅट्समन दीपकनं. स्वागत केलंय चौकारानं या महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाज सौरभचं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोटवण्याचा प्रयत्न, मात्र हा बॉल थोडा जास्त फाईन निघून गेलाय. बॅकवर्ड ऑफ द पॉईंट डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. लेट कटचा वापर, पावलांचा वापर केला, मात्र चेंडूला येऊ दिलं, जास्त घाई केली नाही आणि अगदी शेवटच्या क्षणी हा फटका खेळण्यात आला होता दीपकच्या माध्यमातून. खूप छान फलंदाजी. आता मात्र हे दोन्ही फलंदाज करतायत. 7-7 धावांचं योगदान दोघांनी दिलेलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 16. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये जरूर 40 ते 45 धावा जोडण्याचा मानस आहे फलंदाजांचा. कॅप्टनने देखील आवेशने टॉसमध्ये उल्लेख केला होता की 40+ धावसंख्या जोडण्याचा त्यांचा निर्धार असणार आहे आणि त्याच दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल देखील केलेली आहे. खराब सुरुवात झाल्यानंतर देखील या दोघांनी डाव सावरलाय. हो, यावेळेस वरची कडा लागली आहे. खरं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र खूप लवकर लेंथ कदाचित पिक करता आली नव्हती. थोडासा उशिरा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फक्त 1 धाव मिळते. प्रत्येक बॉलवर मात्र धाव जोडली जात आहे, हे विशेष आहे. एकही चेंडू निर्धाव जाऊ दिलेला नाही आत्तापर्यंतच्या खेळामध्ये वालशिन संघाच्या फलंदाजांनी. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर मोठी फटके देखील अधूनमधून येत आहेत. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, अगदी ब्लॉकलचा वेध घेणारा. समोर खेळायचं होतं, मात्र बाहेरची कडा लागली, चेंडू निघून गेला आहे गलीच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाते. खूप चांगलं क्रिकेट अगदी पहिल्या बॉलपासून पाहायला मिळत आहे. चांगलं बॅटल रंगलं आहे वालशिन बी आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ या 2 संघादरम्यान. आमने लोणाड परिसरातील हे 2 संघ आहेत. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र वरची कडा लागली, बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली फिल्डर, झेल ड्रॉप होतोय. अगदी सोपा झेल होता, मात्र खूपच खराब क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग फिल्डरच्या माध्यमातून अगदी मिड विकेटच्या दिशेनं जाऊन हा झेल त्याने टिपण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर वेळ होता, चेंडूच्या खाली अगदी सहज पोहोचला होता फिल्डर, परंतु झेल काही टिपता आला नाही प्रदीपकडून ही चूक घडली आणि 2 धावा बहाल होत आहेत वालशिन बी संघाला. वालशिन संघाची धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यात. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सध्या करत असताना वालशिन संघ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सौरभ, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल हवेतून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. भरपूर मेहनत करावी लागते फिल्डरला, कारण फिल्डर डीप कव्हरमध्ये होता आणि बॉल निघून गेला होता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी होती बॅट्समन किशोरकडे. किशोर पोहोचला या 2 धावांबरोबरच 12वर. दीपक खेळतोय 8 या धावसंख्येवर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला फलकावर धावा पाहायला मिळत आहेत 1 बाद 22. पहिल्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील 11 धावा फलंदाजांनी जोडलेल्या आहेत, जी एक चांगली सरासरी म्हणता येईल. कारण या मैदानावर आपण पाहिलेलं आहे, दिवसा सामने असोत किंवा रात्री सामने असोत, 40+ धावसंख्या एक खूप चांगली धावसंख्या मानली जाते आणि त्या धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं काम नसतं. त्यामुळेच ह्याच सरासरीने जर धावा यापुढे देखील फलंदाजांनी जोडल्या तर 4 षटकांमध्ये 44 धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु एकच गडी बाद झालाय, दोघांची नजर देखील बसले, जम बसलाय असं म्हणता येईल. कारण प्रत्येक बॉल आता ते चांगल्या पद्धतीने खेळतायत. चांगली बॅटिंग केलेली आहे दीपक आणि किशोर यांनी. त्यामुळेच असं वाटतं की येणाऱ्या 2 षटकांमध्ये कुठेतरी 25 ते 30 धावा जोडण्याचा मानस असणार आहे, जेणेकरून 50 धावांचा पल्ला पार पाडता येईल. 50 धावा जर झाल्या तर मात्र खूपच खडतर आव्हान असणार आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ टीम समोर. पाहायचं काय घडतं येणाऱ्या 2 षटकांमध्ये.
यानंतरचे सामने आपण पाहणार आहोत. जय बजरंग पिसे विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा, त्यानंतर अचानक देवा जानवळ विरुद्ध साई स्पोर्ट्स किरवली. चौथा सामना असेल एदनिका आमणे ए विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे आणि पाचवा सामना असेल एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध दत्तकृपा चौदरपाडा. एकूण हे 10 संघ ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे आज आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. उद्या देखील या संघटनेचे संघ खेळणार आहेत. दरम्यान नवीन षटकातील पहिला बॉल फारच दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजी करतो या षटकामध्ये राहुल. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. प्रत्येकी 4 षटकांची मॅच आहे आणि 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करणं बंधनकारक आहे. प्रत्येक षटक हा वेगळा गोलंदाज हाताळणार आहे. यावेळेस मात्र स्वेअर चेंडू, उसळी देखील दिली होती, आपटी दिली होती, मात्र उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईट घोषित केला आहे पंच कृष्णा केणे यांनी. हा बॉल अवांतर धाव मिळते. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 23. तर उद्या देखील या संघटनेचे संघ खेळणार आहेत आणि त्यानंतर मात्र चौथ्या आणि 5व्या दिवशी आपल्याला PTC मधील भरपूर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. असोसिएशनच्या बाहेरील संघ असणार आहेत. यावेळेस जोरदार चपराक दिली आहे बॉलवर. बॉल निघून जातोय. डीप कव्हर पॉईंट, सीमारेषा पार, अफलातून षटकार. जे आता मात्र दीपकने देखील पिकअप घेतलेला आहे असं म्हणता येईल. अखो टप्प्याचा बॉल होता, जागा बनवली, लेग स्टिकच्या थोडा बाहेर गेला आणि जोरदार स्लॅश लगावलाय. अप्रतिम टायमिंग साधलं. पॉईंटच्या डोक्यावरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटच्या वरून षटकार ठोकणं फारच कठीण काम असतं. चांगला क्लास तुमच्याकडे पाहिजे आणि तो क्लास दाखवत असताना बॅट्समन दीपक धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. अगदी गरुड झेप घेताना दिसते 29 या आकड्यावर. यावेळेस पहा आणखी एक चांगला फटका. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून बॉल काढलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे, मात्र हा बॉल डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. पूर्ण व्हॅल्यू मिळाली नाही. अगदी मला वाटतं की 1.5 ते 2 फुटांचा अंतर असेल. थोडा अजून समोर असता तर हा चौकार जरूर मिळाला असता. खूप छान फटका होता. स्वतःला रूम देऊन सातत्याने फटके खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप स्ट्रॉंग आहे ऑफ साईडला हे दाखवत असताना फलंदाज दीपक. आतापर्यंत 15 धावांचं योगदान त्याने दिलंय. 12 धावांचं योगदान किशोरने दिलंय आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 30. अगदी पहिल्याच बॉलवर पहिला गडी बाद झाला होता विलासच्या रूपात. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, अंधाधुंद आता असं वाटतं की बॅट फिरवली होती. चेंडू येऊ देखील दिला नव्हता. चेंडूचा वेग जो होता त्याचा नीटचा अंदाज बांधता आला नव्हता बॅट्समन किशोरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी वालशिंद बी संघ. हा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल हवेत आहे. मिड विकेटला झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. खूप चांगला झेल आणि फलंदाज बाद. ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज राहुल. आतापर्यंत या षटकामध्ये राहुलने 8 धावा खर्च केल्यात आणि हा महत्त्वाचा गडी त्याने बाद केलाय. किशोरला तंबूचा रस्ता दाखवलाय. विराजने चांगला झेल समाप्त केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं पुढे त्याला जावं लागलं होतं. अँटिसिपेशन चांगलं होतं. अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. खरं तर मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता फलंदाज किशोरचा, मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरलाय. बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं. चांगली खेळी साकारली बॅट्समन किशोरनं. नवीन बॅट्समन आलाय सागर. पावलांचा वापर, सुरेख फटका आणि बॉल निघून जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. फटकेबाजी केली जाते. अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचलाय. हाफवालीमध्ये घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय बॅट्समन दीपकनं. सर्वांचीच मनं जिंकताना या मॅचमध्ये दीपक क्लासिकल फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. याआधी पॉईंटच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता आणि आता इनसाइड आउट पावलांचा वापर करून अगदी समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केलंय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. 21 धावांचं योगदान आतापर्यंत दीपकने दिलंय. एक चांगली इनिंग्स खेळत असताना वालशिंद बी संघासाठी बॅट्समन दीपक. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 36. प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय वालशिंद बी संघाच्या माध्यमातून. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या विरोधात
थोडीशी डोकेदुखी कुठेतरी वाढताना दिसते आपल्याला मोटवळ संघाच्या कॅप्टनची, कारण सलामीला दीपक आलेला आहे आणि अगदी खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. फक्त खेळपट्टीवर तो थांबलेला नाही, फक्त नांगर त्याने टाकलेलं नाही, तर धावांचा वेग देखील त्याने वाढवलेला आहे. खूप छान फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक सुरू होत आहे. गोलंदाजीला येतोय प्रतीक. भरपूर युवा खेळाडू देखील आहेत दोन्ही संघांकडे, विशेषतः मुठवळ संघाकडे भरपूर युवा खेळाडू आहेत. यावेळेस लॉफ्ट करायचा होता सागरला, मात्र खूप दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आपण पाहतोय बाळा इकारे यांना, मॅन फ्रॉम कल्याण, आणि स्ट्रायकर्स एंडला पंच आहेत के के, मॅन फ्रॉम गोरवली निंबवली. यावेळेस शॉर्ट ऑन पोल, चांगलं टायमिंग आहे, परंतु फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण संधी नाही आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावांपर्यंत जरूर मजल मारण्याचा प्रयत्न आहे. एक दोन मोठे फटके आले तर निश्चितच 50 धावांचा जो आकडा आहे तो देखील गाठला जाऊ शकतो. सध्या धावफलकावर 38 रन्स, 38 धावा. सुस्थितीत आहे वालशिंद बी संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आणि हळूहळू धावसंख्या डेंजर झोनकडे जाते असं वाटायला लागलंय. विशेषतः दीपक ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय वाखाणण्याजोगं. 21 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. ओ सुरेख बॉल, यावेळेस अचानकपणे बॉल जो आहे तो उसळलाय आणि अक्षरशः भंबेरी उडवली फलंदाजाची. गुडलिन स्पॉटच्या देखील पुढे टप्पा ठेवला होता आणि त्यानंतर देखील आपण पाहतो की अगदी छातीजवळ हा बॉल उसळला होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र संपर्क बनवता आला नाही. यावेळेस सुरेख फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्यातून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 रन्स. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जर धावा जोडायच्या असतील तर तुमचं फुटवर्क, तुमची टायमिंग आणि तुमचं प्लेसमेंट, 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या सर्व गोष्टी आज पाहायला मिळत आहेत दीपकच्या बॅटिंगमध्ये. पावलांचा विशेषतः जो वापर त्याने केलेला आहे, पॉझिटिव्ह फुटवर्क त्याचं पाहायला मिळत आहे आणि गॅप देखील किती छान पद्धतीनं शोधला आहे त्याने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदून बॉल निघून गेलाय. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट, बॅकवर्ड ऑफ द पॉईंट हा बॉल तटवला आहे. डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 2 बाद 43, 43 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टॉससाठी यायचं आहे जय बजरंग पीसी संघाचे कॅप्टन आणि कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचे कॅप्टन. पीसी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच आपण टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामध्ये प्रसादने गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सौरभने देखील 11 धावा खर्च केल्या. राहुलने मात्र 14 धावा तब्बल खर्च केल्या. एक गडी जरूर बाद केला, मात्र खूप महागडं षटक पाहायला मिळालं. यावेळेस स्विंग करायचा होता ऑन साईडला, इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर आहे डीपमध्ये, मात्र खराब क्षेत्रक्षण आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राही. मनोरंजन करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एम डेकोरेटरच्या माध्यमातून हे ग्राउंड सजवण्यात आलेलं आहे. खूप छान सजावट आपल्याला पाहायला मिळत आहे. एखाद्या नववधूप्रमाणे ग्राउंडला सजवण्यात आलेलं आहे. शेवटचा बॉल चौकार आलाय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे. 2 खेळाडू प्रयत्न करतायत, मात्र कोणी पोहोचू शकला नाही बॉलपर्यंत. चेंडू फील्ड होईपर्यंत अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि याचबरोबर ही इनिंग्स समाप्त होते. तर वालशिंद संघानं एकूण धावा जोडलेल्या आहेत निर्धारित 4 षटकांमध्ये 49. खूप चांगली धावसंख्या आणि एक्झॅक्ट 50 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम समोर. लगेच आपण पुढील सामन्याकडे जाणार आहोत, पुढील सामन्याच्या टॉसकडे. जय बजरंग पिसे वर्सेस कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा.
व्यासपीठावर उपस्थित मुठोळ गावचे माजी उपसरपंच माननीय श्री विनायकजी भामरे यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. कीर्ती स्पोर्ट्स सामनेपाडा संघाचे कॅप्टन अनंत जाधव तसेच सत्यवान शेलार जय बजरंग पीसी संघाचे कॅप्टन दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पाहुण्यांचं शुभागमन. भामरे साहेब आणि हनुमान पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. तर टॉस कॉईन एका बाजूला MD ग्रुप आहे, ज्या ग्रुपची सगळीकडेच आता धूमधाम आहे, आणि दुसरीकडे ज्या ट्रॉफीची धूमधाम आहे ती ट्रॉफी अर्थात सरपंच चषक. MD ग्रुप असा कॉल दिलाय सत्यवान यांनी आणि MD ग्रुपच आलेला आहे. तर टॉस PC संघाने जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण हे आकर्षक ट्रॉफी देतोय. सन्माननीय नरेश माधव काकडे समाजसेवक आमनेपाडा यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण देत आहोत टॉस विनिंग कॅप्टनला. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. सत्यवान टॉस जिंकलेला आहे, काय नाही फिल्डिंग करणार आहात. काय पर्टिक्युलर रिझन आहे की तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात? काय नाही, समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या हंगामामध्ये तुमच्यासाठी काय पॉझिटिव्ह आलेले आहेत, म्हणजे कुठल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत जो आतापर्यंतचा खेळ झाला आहे त्यामध्ये? बॉलिंग चांगली घडलेली आहे आमच्या संघाची, म्हणून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. प्रथमतःच आपण MD ग्रुपचा जो शो आहे तो डे नाईट स्वरूपामध्ये पाहतोय, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आयोजन केलं आहे MDने, आणि ते आपल्या परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जातात. निश्चितच, थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही स्वतः आयोजक आहात कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. असं आम्हाला माहिती पडले की तुमची मॅच झालेली आहे आणि मला वाटतं PC संघाने तो सामना जिंकलेला आहे. सॉरी, तुम्ही जिंकलेला आहे. क्या बात आहे. तर कॉन्फिडन्स कसा आहे? तीच टीम आहे आमची. आम्ही 40-50 धावांचे टार्गेट ठेवू शकतो. सलामीला कुठले फलंदाज येतील, कुठल्या फलंदाजांकडून टॉप ऑर्डरमध्ये विशेषतः जास्त अपेक्षा? धनेश पाटील आहे, विकास पाटील आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की सत्यवान शेलार जे संघनायक आहेत जय बजरंग PC संघाचे, त्यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडाचे विद्यमान डॅशिंग सदस्य जे नेहमीच MD यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची फार मेहनत असते. माननीय श्री सुभाष नारायण जाधव साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तो 50 रनों की ठीक चुनौती है इस मैच में. आज का पहला मुकाबला. रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, अब उनको बैटिंग करनी है. वाशिंग टीम ने अच्छा टोटल खड़ा किया है. पारी की पहली गेंद बैकफुट पर जाकर निकाल दिया है. दर्शनीय स्ट्रोक, बिल्कुल गैप में थ्रू द कवर्स. 4 रन. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. बहुत ही दर्शनीय स्ट्रोक बैट्समैन मयूर के बल्ले से. गेंदबाजी की शुरुआत की है विलास ने, अपने आप को रूम दिया, बैकफुट पर जाकर कवर ड्राइव किया था. बैकफुट कवर ड्राइव बहुत कम देखने को मिलते हैं. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद निकल गई थी. बहुत ही बढ़िया प्लेसमेंट और अच्छी शुरुआत यहाँ पर मयूर की. इस बार आगे रखी हुई गेंद थी, हल्के हाथों से कट करना चाहते थे. अच्छी गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिला और थोड़ी तेज़ भी निकल गई. ये विकेट कई बार धोखा दे जाता है बल्लेबाजों को. जितनी अपेक्षा होती है उतनी गति से गेंद आती नहीं है, उससे थोड़ी ज़्यादा गति से आती है. कई बार स्किड होकर चली जाती है गेंद, उछाल थोड़ा ज़्यादा मिलता है, कभी कभी गेंद नीचे भी रहती है. तो ऐसे में बैटिंग करना कई बार लगता है कि बहुत मुश्किल है, लेकिन कई बार बल्लेबाज जब शॉट्स खेलते हैं तो लगता है कि काफ़ी आसान भी है. फिर से छकाया, एक और बढ़िया गेंद, अच्छी वापसी करते हुए विलास. और ये अनुभव है विलास का.
हालांकि बैटिंग में विलास कुछ योगदान नहीं दे पाए थे, सिर्फ 1 रन बनाकर रनआउट हुए थे पहली गेंद पर। और बॉलिंग में भी शुरुआत तो उनकी उतनी अच्छी नहीं रही, पहली गेंद पर चौका लगा, लेकिन उसके बाद वापसी की है उन्होंने। 4 ओवर में 50 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम को। ठीक 12.50 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। आस्किंग रेट पर नज़र रखनी होगी बल्लेबाजों को। एक लॉन्ग ऑन है और एक डीप स्क्विरिश मिड विकेट रखा गया है। इस बार लॉफ्टेड शॉट सामने खेलने का प्रयास मिस टाइम कर बैठे हैं। गेंद के नीचे फील्डर मौजूद है, दो खिलाड़ी थे लेकिन कैच ड्रॉप। और अब देखिए गेंद पीछे सरक रही है। थोड़ा सा नाटकीय क्रिकेट, आसान सा मौका था लेकिन कैच लपक नहीं पाए फील्डर। एक फील्डर तो जज नहीं कर पाए थे, दूसरे ने जज किया था लेकिन वो सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं पेश कर पाए गेंद के नीचे। और इसी बीच 3 रन दौड़कर पूरे किए गए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। कैचेस विन द मैचेस अक्सर कहा जाता है, और जब कैच ड्रॉप होते हैं तो बल्लेबाज थोड़ा ज़्यादा खतरनाक हो जाता है। अगली गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल, स्विंग कर दिया है ऑन साइड में, फील्डर फिर से गेंद के नीचे। और इस बार देखिए ये काफ़ी मुश्किल अवसर था, कैच छूटा और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। देखिए प्लेयर्स पेवेलियन में केवल बल्लेबाजों को ही बैठना है, वहाँ पर कोई भी दर्शक नहीं होना चाहिए। एमडी स्पोर्ट्स के वॉलंटियर्स आपको वहाँ पर ध्यान देना है और ऊपर बैठना है कुर्सियों पर। प्लेयर्स पेवेलियन में जो खिलाड़ी बैठे हुए हैं आपको नीचे नहीं आना है। दूसरी बाउंड्री इस ओवर में। इस बार रूम बनाया था लेकिन उसका कुछ ज़्यादा फायदा मिला नहीं बैट्समैन को। बीट हुए ऑफ स्टंप के बाहर। 3 डॉट गेंदें देखने को मिली लेकिन उसके बावजूद भी 11 रन खर्च किए विलास ने। फील्डर्स का ज़्यादा साथ नहीं मिला, नहीं तो उनको सफलता ये मिल सकती थी। कोई विकेट गिरा नहीं है। पहले ओवर की समाप्ति, स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के। बचे हुए 3 ओवर्स में 39 रनों की जरूरत। एक रोमांचक मैच की उम्मीद है दर्शकों को। कल कुछ रोमांचक मैचेस हमें देखने को मिले थे। शुरुआत में मैचेस थोड़े एक तरफा हुए थे जब टूर्नामेंट की शुरुआत हुई थी, लेकिन देर रात काफ़ी अच्छे मैचेस हमें देखने को मिले थे। खासतौर पर किरण स्पोर्ट्स बल्कि श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम का मैच काफ़ी रोमांचक रहा था। इस बार लॉफ्टेड शॉट, गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग पर, वहाँ पर खिलाड़ी मौजूद है। इस बार कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच आवेश द्वारा, और ये रहा पहला विकेट। जीवन दान मिला था पहले ओवर में मयूर को, लेकिन उसका ज़्यादा लाभ नहीं उठा पाए। हवाई फायर किया उन्होंने, लेकिन कहीं ना कहीं लंबी बाउंड्री को टारगेट किया उस दिशा में। हम देखिए खासतौर पर स्क्वेयर लेग से लेकर ये काऊ कॉर्नर की तरफ जो बाउंड्री है ऑन साइड में दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, वो थोड़ी लंबी है। सामने यदि खेलते हैं तो उतना ज़्यादा डिस्टेंस गेंद को तय नहीं करना पड़ता है, लेकिन जब स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में दाहिने हाथ के बैट्समैन खेलते हैं तो थोड़ी लंबी बाउंड्री है और पाए गए डीप में। बहुत अच्छा कैच। 7 रन बनाकर आउट हुए मयूर। 5 गेंदों का सामना किया, 1 चौका जड़ा उन्होंने अपनी पारी में। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर भी विलास ने किया था और अब ये भी विलास आक्रमण पर आए हैं। विलास जूनियर कह सकते हैं। नए बैट्समैन आए हैं अजय, अच्छे स्ट्रोक प्लेयर है। फिर से गेंद हवा में, फिर से इस बार मिस टाइम शॉट, विकेट कीपर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। आसान सा कैच, एक और विकेट का पतन।
कहीं ना कहीं बड़े स्कोर का पीछा किया जा रहा है, उसका दबाव बल्लेबाजों पर नजर आता हुआ, हर गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश। और जीवनदान तो राहुल को भी मिला था, लेकिन वो भी ज़्यादा लाभ नहीं उठा पाए। 4 रन बनाकर पेविलियन की राह पर निकल चुके हैं। नए बैट्समैन सौरभ आए हैं और हैट्रिक का मौका है गेंदबाज विलास के पास। कल एकमात्र हैट्रिक देखने को मिली थी, एलकुंदे के अक्षय वाकड़े ने हैट्रिक ली थी। और हैट्रिक पूरी, बहुत ही बढ़िया गेंद, क्लीन बोल्ड। दूसरे गेंदबाज बने हैं सरपंच कप 2021 में हैट्रिक लेने वाले गेंदबाज विलास। रूपाची पोरगी माझ्या हैट्रिक गेंद वैसे देखा जाए तो ज़्यादा तेज़ भी नहीं थी, थोड़ा धीमा गति से उन्होंने डाला हुआ था, लेकिन बिल्कुल स्टंप्स की तरफ फुलर लेन गेंद थी, उसको अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था बैट्समैन अजय ने, पूरी तरह से चूक गए और स्टंप्स उनका उखाड़ दिया बॉलर विलास ने। विलास का फर्स्ट क्लास प्रदर्शन देखने को मिल रहा है, पहली 3 गेंदों पर 3 सफलताएं और एक तरह से मोटवल टीम के बल्लेबाजी की कमर ही तोड़ दी है उन्होंने। इस बार बहुत दूर से खेलने का प्रयास, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ज़्यादा रफ्तार नहीं है उनके पास, लेकिन जानते हैं कि कहाँ पर गेंद का टप्पा रखना है, किस दिशा में गेंदबाजी करनी है। बहुत ही सूझबूझ भरी गेंदबाजी विलास जूनियर द्वारा। दो नए बल्लेबाज क्रीज पर, सौरभ और कपिल। कपिल के पास इस समय स्ट्राइक। 39 रन चाहिए जीतने के लिए, मात्र 14 गेंदें शेष। ओ, एक और गेंद लगी डंडे पर, एक और बैट्समैन का काम तमाम। तुमची मुलगी लय सुंदर मामी मुलगी लय सुंदर शॉट सिलेक्शन काफ़ी ख़राब देखने को मिल रहा है। ऑफ स्टंप के बाहर चले गए थे लगभग और अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, काफ़ी ज़्यादा अक्रॉस जाकर खेलने का प्रयास किया था। पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए हैं कपिल। 4 बल्लेबाज एक ही ओवर में आउट होते हुए और अभी भी एक गेंद विलास के ओवर में शेष है। कमाल की गेंदबाजी, अभी तक कोई रन भी खर्च नहीं किया है। अंतिम गेंद बाकी है ओवर की, डॉट गेंद रहती है तो मेडन ओवर भी रहेगा और 4 विकेट्स तो उन्होंने चटकाए ही है। नए बैट्समैन प्रसाद आए हैं। कई टूर्नामेंट्स में प्रसाद को ऊपर हमने खेलते हुए देखा है, 1 डाउन या फिर ओपन करते हुए। और इस बार किनारा लगा है। किस्मत अच्छी है प्रसाद की कि कोई स्लिप मौजूद नहीं है, विकेट कीपर के बगल में से दाहिनी तरफ से निकल गई थी डिक्लेयर जोन में। तो 1 रन मात्र खर्च किया इस ओवर में विलास जूनियर ने। ज़बरदस्त गेंदबाजी उनकी, सफल ओवर उनका समाप्त होता हुआ। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है केवल 12 रन, 4 विकेटों के नुकसान पर। रोशन स्पोर्ट्स मुठवल, बचे हुए 2 ओवर्स में 38 रनों की ज़रूरत। और ये ज़्यादा देखने को मिल रहा है हमें जब भी स्कोर 40+ हो रहा है। मैंने पहले भी चर्चा की थी कि चेज़ करना बहुत मुश्किल इस मैदान पर, जब भी 40 के ऊपर 4 ओवर में टोटल बन जाता है। और फिर से वही कहानी हमें देखने को मिल रही है। हालांकि क्रिकेट महाअनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, 12 गेंदों में 38 रन भी बन सकते हैं, लेकिन उसके लिए बहुत अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। बहुत मुश्किल काम इस समय रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम के बल्लेबाजों के सामने। अगला मैच जय बजरंग पीसे और कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा के बीच में है, जिसका टॉस जय बजरंग पीसे टीम के कैप्टन ने जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। आखिरी 2 ओवर का खेल बचा हुआ है। नया ओवर लेकर सागर वाकड़े। सागर से तो हमेशा अपेक्षाएं रहती है, एक अनुभवी खिलाड़ी है। लेफ्ट आर्म गेंदबाज, पहली गेंद टर्न हुई ज़रूर, लेकिन शॉट भी रखा था और काफ़ी वाइड दिशाहीन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर। अतिरिक्त रन खर्च करते हुए सागर दाहिने हाथ के बल्लेबाजों के विरुद्ध बॉलिंग करना काफ़ी पसंद करते हैं, क्योंकि गेंद उनकी स्पिन होकर बाहर की तरफ निकलती है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए। लेकिन सही टप्पे पर गेंदबाजी करनी होगी कुछ इस तरह से, ये खास बात है उनकी। और अंधाधुंध आप बिल्कुल भी अच्छे शॉट्स नहीं खेल सकते हो सागर जैसे गेंदबाज के विरुद्ध। अच्छी तकनीक का परिचय देना होगा बड़े शॉट्स खेलने के लिए। स्ट्राइक इस समय प्रसाद के पास। अब 11 गेंदें बची है जीतने के लिए, 37 रनों की ज़रूरत। इस बार देखिए वेट करते हुए पुल किया है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और कैच ड्रॉप। 2 खिलाड़ी आए थे वहाँ पर, कृष्णा के हाथों से गेंद छिटकी। हालांकि जो बैकअप करने के लिए फील्डर आए थे उनके पास भी मौका बन रहा था, लेकिन थोड़ी सी उनसे दूर चली गई गेंद और बाल बच गए
बैट्समैन प्रसाद, 2 रन मिले, 2 रनों से खाता खुलता हुआ प्रसाद का, बल्कि 3 पर पहुंचे हैं प्रसाद। पहले पिछले ओवर की अंतिम गेंद पर एक सिंगल उनको मिला था जब गेंद डिक्लेयर जोन में चली गई थी। इस बार फिर से लॉफ्ट करने का प्रयास, थोड़ा तेज किया था, अच्छी गेंदबाजी। तो पूरी तरह से ये मैच कहा जा सकता है कि आई गावदेवी वालचंद बी टीम के पक्ष में झुका हुआ है। और जिस तरह से खेल चल रहा है ऐसे लग रहा है कि केवल औपचारिकताएं बची है मात्र, हालांकि 9 गेंदें बची है और अभी भी गेटेबल तो है स्कोर, लेकिन उसके लिए शानदार शॉट्स खेलने होंगे। एक और डॉट गेंद, बहुत ही बढ़िया फिर की आक्रमण, उंगलियां फेरते हुए गेंद पर गेंदों को स्पिन करा रहे हैं सही लेंथ पर, गुड लेंथ के आसपास गेंदबाजी करते हुए इस समय सागर। कदमों का इस्तेमाल फुल पर लेकर ड्राइव किया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, सीधे फील्डर के हाथ में और आउट। मुंबई वरून दिल्ली वरून रहा है ग्रुप ग्राम पंचायत आमने आमने पाड़ा के विद्यमान सरपंच माननीय श्री संतोष काकड़े साहब का शुभागमन होता हुआ, उनका सभी क्रिकेट प्रेमियों द्वारा हार्दिक हार्दिक स्वागत इस दूसरे दिन के खेल में सरपंच कप 2021 में। 7 गेंदें मात्र बची है आज के इस पहले मैच में और 7 गेंदों में 35 रनों की जरूरत। स्कोर इस समय केवल 15 रन, विकेट गिरे हैं 5 रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम के। पूरी तरह से बैकफुट पर मुठवल टीम, और की अंतिम गेंद इस बार सीधे बैट से ड्राइव कर दिया है, पैरों में आती हुई गेंद थी, अच्छे से टाइम किया हुआ स्ट्रोक था, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन लेने का अवसर दिनेश के पास और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, पहले बहुत अच्छी बैटिंग देखने को मिली मुठवल टीम के बल्लेबाजों द्वारा, बल्कि वालचंद टीम के बल्लेबाजों द्वारा, और अब अच्छी गेंदबाजी भी। पहले ओवर में हालांकि विलास सीनियर ने 11 रन खर्च किए थे, विकेट नहीं मिला था, शुरुआत ठीक ठाक रही थी 50 रनों का पीछा करते हुए मुठवल टीम की, लेकिन उसके बाद विलास जूनियर आए और उन्होंने फर्स्ट क्लास गेंदबाजी की, हैट्रिक ली, सिर्फ 1 रन खर्च किया और 4 विकेट चटकाए। सागर वाकड़े का ओवर भी अच्छा रहा, 4 रन देकर 1 विकेट। मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटिल भी हमसे जुड़ते हुए, उनका भी हार्दिक स्वागत। छह गेंदें और जीतने के लिए 34 रनों की जरूरत। गजब का प्रदर्शन आज के इस पहले मैच में आई गावदेवी वालचंद बी टीम द्वारा। आखिरी ओवर लेकर कैप्टन आवेश, आमने गांव के उद्योगपति माननीय श्री महेंद्र उर्फ पप्पू किनी साहब का भी शुभागमन होता हुआ, उनका भी हार्दिक स्वागत। ऊपरी किनारा, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा, केवल औपचारिकता शेष है। एक तरफा मैच, एक तरफा मैचेस देखना दर्शक पसंद तो नहीं करते हैं, लेकिन क्रिकेट का खेल है, कई बार आपको एक तरफा मैचेस भी देखने को मिलते हैं। उम्मीद यही होती है दर्शकों को हर मैच में कि रोमांचक मैच देखने को मिले, लेकिन अब जरूरी नहीं कि हर मैच रोमांचक हो। इस बार बेहतरीन गेंद, क्लीन बोल्ड, बोल्ड पर बोल्ड आउट होते हुए बल्लेबाज। गलत लाइन पर खेल रहे थे बैट्समैन सौरभ, और सौरभ का भी काम तमाम हो चुका है। एक आध बड़ा शॉट देखने को मिलता है तो ज़रूर दर्शकों का थोड़ा बहुत मनोरंजन हो सकता है, नहीं तो मैच का नतीजा तो लगभग स्पष्ट हो चुका है। जीत के बिल्कुल दहलीज पर आज के इस पहले मैच में आई गावदेवी वालचंद बी टीम। बहुत अच्छा मौसम है यहाँ पर, तेज़ कड़ी धूप खिली हुई है, और धूप की जो तमाज़त थी शुरुआत में वो थोड़ी सी अब कम होती हुई, क्योंकि अब शाम का सत्र शुरू हो रहा है और मौसम धीरे धीरे और भी सुहावना होता जाएगा। और जब फ्लड लाइट्स ऑन हो जाती है तो फिर यहाँ का नज़ारा पूरी तरह से बदल जाता है, बहुत ही शानदार दृश्य रहता है आरके क्रिकेट ग्राउंड का। नए बैट्समैन आए हैं भूषण,
ओह, इस बार ऑफ बैलेंस हो गए थे, स्लिप हो गए थे, लेकिन फिर भी खेलने में कामयाब रहे, 1 रन जरूर मिलेगा। आज से मैन ऑफ द मैच में बढ़ोतरी हो गई है इनामों में। मिस्टर साई बजागे, किरौली के उद्योगपति, उनकी ओर से उनके माताजी और पिताजी के स्मरण में गिफ्ट हैम्पर्स दिए जाएंगे। और लीजिए एक और विकेट। कुछ दिनों पहले साई बजागे के पिताश्री स्वर्गीय कचरू बाबू बजागे, उनका भी देहांत हुआ, बड़ी ही दुखद घटना। और आज साई स्पोर्ट्स किरौली भी एक्शन में है। तीसरे मुकाबले में साई स्पोर्ट्स किरौली टीम का सामना होगा अचानक देवा जानवल टीम से। काफ़ी ज़्यादा विकेट्स गिर रहे हैं। दूसरे ओवर में जहां से विकेट गिरने का सिलसिला शुरू हुआ वो आखिरी ओवर तक खत्म होने का नाम नहीं ले रहा है। इस बार स्विंग एंड मिस, अंधाधुंध तरीके से बल्ला चला बैठे थे बैट्समैन भूषण, कोई रन नहीं इस गेंद पर। अब केवल अंतिम गेंद इस मैच की शेष है। आवेश ने भी बहती हुई गंगा में हाथ धो लिए, 2 विकेट चटकाए उन्होंने भी। आखिरी गेंद आगे निकले, ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, डॉट गेंद, और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ। मैच को जीत लिया है बहुत बड़े अंतर से, 30 रनों से ये मुकाबला जीता है आई गावदेवी वालशिंद बी टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस आई गावदेवी वालशिंद बी एंड हार्ड लक रोशन स्पोर्ट्स मुटवल। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ आपको लेकर चलते हैं। हालांकि वैसे देखा जाए तो 2 दावेदार नजर आ रहे हैं। दीपक ने अच्छी बैटिंग की थी, 26 रन बनाए थे, लेकिन पहले ओवर में 11 रन जाने के बाद विलास जूनियर ने जिस तरह से कमबैक किया, जिस तरह से गेंदबाजी उन्होंने की, वो लाजवाब, और वो कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हुआ है इस मैच का। इसलिए विलास बने हैं मैन ऑफ द मैच। हैट्रिक भी ली और 1 ओवर में 1 रन देकर 4 विकेट्स। सामनावीराचे पुरस्कार आपण देऊया व्यासपीठावर। अश्विन जाधव आपल्यामध्ये आहेत। अश्विनच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम कॅप देत आहोत, डोक्यामध्ये घालायचे, यस। त्यानंतर सुभाष नारायण जाधव साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देत आहोत, जे आम्हाला लाभलेले आहे मिस्टर सुरेंद्र चंद्रकांत काकडे यांच्या माध्यमातून, समाजसेवक आमणीपाडा। त्यानंतर आकर्षक गिफ्ट आपण देतोय सन्माननीय विनायकजी भामरे साहेबांच्या शुभ हस्ते। आणखी एक गिफ्ट असणार आहे, सन्माननीय हनुमानजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट आपण द्यायचं आहे। रामदासजी दळवी ग्रामपंचायत सदस्य सावध यांच्यामधून गिफ्ट्स मिळालेले आहेत, तसेच प्रशांतजी भोईर पडग्याचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून गिफ्ट्स मिळालेले आहेत। आणि आज एक पारितोषिक वाढलेलं आहे, मिस्टर साई बजागे प्रसिद्ध उद्योगपती किरवली यांच्या माध्यमातून स्वर्गीय मंदाबाई कचरू बजागे आणि स्वर्गीय कचरू बाबू बजागे त्यांच्या माता आणि पितांच्या स्मरणार्थ त्यांनी हे पारितोषिक दिलेलं आहे, तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। वेल बोल्ड विलास, कॉंग्रॅच्युलेशन्स, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा। तर जाऊया आपण आजच्या दुसऱ्या मॅचकडे, जय बजरंग पीसी विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा। टॉस जिंकलाय पीसी टीमच्या कॅप्टनने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्वच संघांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, सामना सुरू होत असताना तुम्ही अगदी व्यासपीठाच्या समोरूनच मैदानामध्ये